Good morning everyone, my name is Rashi. Today I am going to speak about Rani Lakshmi Bai. Rani Lakshmi Bai was a great lady freedom fighter of the first war of independence. Her childhood name was Manikarnika and she was fondly called हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते. तर आशीचं आज ना स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. फॅन्सी ड्रेस मीन्स तिला ना फ्रीडम फायटर्सवर जे आहेत 10 लाईन्स बोलायचे आहेत. सो तिने थोडंफार गेटअप ही केलेला आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. तर मस्त असं पाऊस पडतो आणि बघू शकता ही मस्त अशी फुलं लागलेली आहे आणि त्याचबरोबर हा चिनी गुलाब छान आलेला आहे. आणि यातलंच ना थोडं मी जे आहे इकडे लावलेलं आहे कटिंग. खूप म्हणजे इतकं असं छोटंसं झाड आहे, इतकी फुले याला भरली आहेत ना, छान वाटतं. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो बॅकग्राऊंडला खूप जास्त आवाज येत होता म्हणून मी जे आहे तुमच्याशी थोडंसं बोलले होते मी कॅमेऱ्यासमोर येऊन, पण ते मी शॉर्ट तो कट केला कारण बॅकग्राऊंडला खूपच आवाज येत होता. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते आहे ना, हे माझ्या आत्याने मला दिले. ॲक्च्युली त्यांच्या गावची जत्रा झाली होती आता रिसेंटली, तर तिथे तिने हे घेतलं होतं, तर तेच मी तुम्हाला दाखवते. तर ॲक्च्युली मी आणि जाऊबाई गेलो होतो आता भाजी आणण्यासाठी, पण आता भाजी आलेलीच नाही आहे कोणत्या शॉपमध्ये. संध्याकाळी येणार आहे फ्रेश भाजी. सो परत मला संध्याकाळी जावं लागणार भाजी आणायला. आणि तिथे एक शेपूची पेंडी होती, सो ती मी घेऊन आली आणि आई आता साफ करते आहेत, पण अजिबात ती चांगली नाही. अजून सगळी खराब झाली आहे. वरून मला चांगली वाटली, पण असं ते 10 रुपयाला मिळते आणि शेपू मला प्रचंड आवडतं, सो म्हटलं घेऊयात. पण आतून थोडी ती खराब झाली आहे, सो तेच आता आई जे आहेत साफ करत आहेत. तर मागे माझ्या एका सबस्क्रायबरने मला या माझ्या ट्राउझरबद्दल विचारलं होतं. ॲक्च्युली मी ही मिशोवरून घेतलेली आहे. पॅक ऑफ 2 मला जे आहे भेटलेली आहे. एक ब्लॅक आहे आणि आणखी एक जी आहे ती क्रीम कलर आहेत. सो तिने विचारलं होतं की कम्फर्टेबल वगैरे आहेत का, तर हो, मी ह्या मोस्टली घरी याच वेअर करते आणि खूप छान आणि कम्फर्टेबल आहेत, अफोर्डेबल आहेत. तर मी खाली लिंक देईन आणि तुम्ही ती नक्कीच चेकआउट करू शकता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. तर ही गावाहून आम्ही अंडी आणली होती, गावठी अंडी. गावठी अंडी म्हणजे ज्या पाळीव कोंबड्या असतात ना घरगुती, त्यांची अंडी आहेत. आणि असं म्हणतात की ही खूप पौष्टिक असतात. म्हणजे जी बॉयलर आपले एग्स असतात ना, त्यापेक्षाही हे पौष्टिक असतात. सो मिस्टरांसाठी ॲक्च्युली हे आणलेले आहेत. थोडीशी त्यांचं हेल्थ इश्यू आहे, सो डॉक्टरांनी त्यांना एग्स वगैरे खायला सांगितलं आहे. ॲक्च्युली श्रावणात आम्ही जे आहे खाण्यात नव्हतो अजिबात, पण त्यांना मला ते करून द्यावं लागणार आहे. नो ऑप्शन, कारण हेल्थ ऑब्वियसली प्रायोरिटी आहे. सो तेच मी आता हे गावून आणले होते असे पिठामध्ये घालून. आता ते मी जे आहे कंटेनरमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवते, नाहीतर इकडच्या क्लायमेटला ते लवकर खराब होऊन जातील. मटार हे आईने पूर्ण साफ केले आणि हे काढले, हे खराब झालेले, हे मटर मी धुले. ओके, बघू शकता शेपू फक्त इतकीशी चांगली निघाली आणि ही सगळी खराब निघाली. आता पावसामध्ये असंच होतं, पालेभाज्या व्यवस्थित येत नाहीत, पण तरी देखील पालेभाजीशिवाय जे आहे मन भरत नाही. आणि हे मटार जे आहेत मी रात्रीसाठी जे आहेत भिजत घातलेले आहेत. बघू रात्री यूज करेन, नाही तर मग उद्या सकाळी. तर बघू आता. तुझं स्टडी कंप्लीट झालं? दाखवा बघूया होमवर्क. चल, फक्त टीचरला दाखवणार, मला दाखवणार नाही.
झुटी लडकी. केवढा आहे अजून? जा तुझे नेल्स कट करून घे. नेल्स बघ किती वाढलेत ते. परत जा जा आईला सांग आई माझे नेल कट कर. चल. तर आता मी आमच्या घरची एक फेवरेट डिश तुमच्याशी शेअर करणार आहे, कुळथाचा झुणका. तर हे कुळथाचं पीठ आहे. ॲक्च्युली कुळीत जे असतात ते थोडे रोस्ट करून त्यांना मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं असतं. नेक्स्ट टाईम पीठ करताना मी तुम्हाला दाखवेनच. त्यानंतर इथे मी जे आहे जे आंब्याचं आंबट होतं ना ते भिजत घातलेलं आहे. ॲक्च्युली चिंच असेल तर उत्तम, तर चिंच व्यवस्थित भिजत घालायची आहे वॉश करून. त्यानंतर लाल तिखट, मीठ आणि हळद आणि पाणी घेतलेलं आहे. इतकंच सामान लागतं. तेल वगैरे फोडणी वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. जितकी तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तितकं पाणी घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी जे आहे लाल तिखट, मीठ, हळद चवीनुसार ते सगळं ॲड करून घेणार आहे. त्याचबरोबर जे आपण पाणी करून घेतलेलं आहे आमसुलाचं म्हणा किंवा चिंचेचं, तर ते त्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर उकळी आली की त्यामध्ये जरासं आपण जे उकळी यायला लागली की मग जसं आपण झुणका बनवताना पीठ घालतो ना त्याप्रमाणे थोडं थोडं पीठ घालून जे आहे हलवायचं आहे. तुम्ही असं देखील करू शकता किंवा आणखी एक पद्धत असते ती म्हणजे थोड्याशा पाण्यामध्ये पीठ जे आहे वाटीमध्ये घेऊन पूर्ण ते जे आहे फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते स्लोली त्या पाण्यामध्ये घालायचं. असंही तुम्ही करू शकता. मी दोन्हीही पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा. तुम्हाला कुठली इझी वाटते तसं तुम्ही करू शकता. मी वेळेनुसार म्हणजे जर मला गडबड असेल तर मी डायरेक्ट वाटीमध्ये ते आहे पीठ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि नंतर होते. नाहीतर मग वेळ असेल तर मग जे आहे वरून थोडं थोडं पीठ घालून हलवत राहते. एवढंच काय, वरून पीठ घातलं की व्यवस्थित ते हलवत राहावं लागतं, नाहीतर मग त्याच्या गाठी होतात. सो अशा पद्धतीने एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित हे पीठ शिजू द्यायचं आहे आणि मस्त असा कुळथाचा झुणका रेडी होतो. भाताबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. हां, आणि तुम्ही यामध्ये ना कोथिंबीर देखील ॲड करू शकता वरून. माझ्याकडे नव्हती, सो असा प्लेनच मी आज बनवला होता. जेवण झालं आणि किचन ओटा देखील मी आता साफ केलं आहे. भांडी भरपूर होती आज, ती घासलेत. आता रुहीला रेडी करते, तिला ट्युशनला पाठवते आणि नेल्स दाखव तुझे. तर आता रुहीच्या ट्युशनचा टाईम होता. ॲक्च्युली 3-3:15च्या दरम्यान ती जाते आणि 5:30 वाजता ती येते आणि एक 5-10 मिनटं शिल्लक होती. म्हटलं चला तिचे नेल्स काढूया. आणि तिच्या नेल्सना ना इतकी ग्रोथ आहे, म्हणजे दर 4-5 दिवसाला चेक करावे लागतात आणि 4-5 दिवसांनी तिचे नेल्स वाढलेले असतातच असतात. आता आम्ही कसं नेल्स काढले की एक 10-12 दिवसांनी चेक, म्हणजे ॲटलिस्ट एक आठवड्यानंतर चेक करतो की वाढलेत की नाही परत. पण रुहीची नाही, 4 दिवसातच इतकी ग्रोथ होते तिच्या नेल्सची. माहीत नाही इतकी ग्रोथ कशी होते. असो, तर मी ना रुहीला स्कूलला जे आहे घातलेलं नाही आहे, म्हणजे असं प्रॉपर चांगल्या स्कूलला अजून घातलेलं नाही आहे. बालवाडीमध्ये ती कधी कधी जाते, कधी कधी नाही जात आणि मी तिला ट्युशनलाच लावलेलं आहे. ओय बाय. तर 2 दिवसापासून ना इतका प्रचंड पाऊस इथे सुरू झालेला आहे ना, म्हणजे गोव्यात जितकी गरमी असते ना त्याप्रमाणेच पाऊस देखील भरपूर असतो. आणि गावाकडे थोडासा पाऊस कमी होता आम्ही गेलो होतो त्यावेळेस, पण इकडे प्रचंड पाऊस सुरू झालेला आहे. असो, आणि माझं जे वॉशिंग मशीन आहे ना ते सेमी ॲटोमॅटिक आहे आणि त्याला ना वरचेवर जे आहे पाहत राहावं लागतं, थोडंफार सर्व्हिसिंग करून घ्यावी लागते आणि त्यामध्ये ना थोडासा आवाज विचित्र येत होता. सो तेच मिस्टर चेक करतायत आणि त्यांनी घरच्या घरी ते दुरुस्तही केलं. आणि चला म्हटलं तुम्ही दुरुस्त करताय तसं ड्रम देखील साफ करून द्या. सो त्यांनी ते साफ वगैरे करून दिलं. सो असं वरचेवर हे ड्रम वगैरे साफ करावं लागतं वॉशिंग मशीनचं. ही जी वॉशिंग मशीन आहे ना ती खूप म्हणजे खूप जुनी आहे आणि याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ म्हणजे वॉशिंग मशीनचा जे आहे मी पूर्ण व्हिडिओ जो आहे परत कधीतरी तुमच्याशी नक्की शेअर करेन. चला तर मग हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते आणि मला भाजी देखील आणायला जायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.